राज्यासह मुंबईतही मान्सूननं तुफानी एंट्री केली असून पहिल्याच पावसात मुंबापुरी जलमय झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। मुंबई आणि उपनगरांमधले अनेक रस्ते आणि रेल्वे वाहतूक सेवा आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईसह 5 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यात ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगड आणि सातारा या ठिकाणी रेड अलर्ट आहे। तर उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूरचा घाट परिसर आणि पुण्याचा घाट परिसर या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। परिणामी संभाव्य इशारा लक्षात घेता जिल्ह्यातल्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह विजेचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। कोणत्या जिल्ह्याला नेमका कोणता अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया। रेड अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्यांना दिला आहे आपण पाहतो आहोत। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा हे 5 जिल्हे आणि पुण्याचा घाट भाग या भागांना रेड अलर्ट पावसाचा दिला गेलेला आहे। सोबतच येलो अलर्टचा जर विचार केला तर पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि अमरावती, शिवाय भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर पुणे, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। यावर्षी मान्सून खूपच अगोदर चालू झाला ही वस्तुस्थिती आहे। पाऊस पडण्यानं जनजीवन थोडंसं विस्कळीत झालेलं आहे। नद्या भरून वाहत आहेत। काही ठिकाणी अडचणी होत्या, त्या अडचणीच्या ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर काम करते। प्रशासनाला 24 तास अलर्ट राहून जे नदीकाठची गावं आहेत, ज्या ठिकाणी संपर्क तुटण्यासारखी परिस्थिती अशा ठिकाणची काही लोक आहेत, वस्ती आहेत, यांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि ज्या ज्या उपाययोजना त्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे, त्या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।